स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाऊ ही समर्थांच्या चरणी प्रार्थना करते। तर आजचा आपला विषय असा आहे की आता गुरुचरित्र पारायण सगळेच सेवेकरी करत असतील, तर सगळ्या सेवेकऱ्यांचं एक म्हणणं असं, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी 2024 ला प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण केलं आहे आणि त्याचं फळ ही महाराजांनी म्हणजे माझ्या विचारांच्या पलीकडे मला दिलेलं आहे। तर बऱ्याच सेवेकऱ्यांना खूप अडचणी आहे, त्यांच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, संतान प्राप्ती असो, विवाह असो किंवा आर्थिक अडचणी, नोकरी विषयी समस्या आणि मेन म्हणजे सगळ्यात जास्त आता ह्या जमान्यामध्ये चाललेली जी समस्या आहे ती म्हणजे विवाह न होणे, लवकर विवाह न जमणे आणि संतान प्राप्ती। या दोन अशा गोष्टी आहे की त्या आपल्याला विज्ञान जे आहे त्याची साथ तर पाहिजे, पण त्यासोबत आपल्याला अध्यात्माची पण साथ पाहिजे। ज्या ठिकाणी कोणी उपचार घेत असेल आणि त्याला आध्यात्मिक साथ असेल ना, तर त्याला रिझल्ट जो आहे त्याचा खूप लवकर मिळून जातो, जेणेकरून जो अध्यात्मात नाहीये त्याच्यापेक्षा आपल्याला जो अध्यात्मात आहे त्याला लवकर रिझल्ट भेटतो, कारण की त्याला स्वामींची साथ असते। स्वामी असो किंवा कुठलेही देव असो, त्याला त्यांची साथ असते। तर असंच होतं। आता आपल्या इच्छा ज्या आहे त्या आपल्याला जर पूर्ण करून घ्यायच्या असेल तर ह्या 2025 ला म्हणजे तुम्ही संकल्पच घ्या। आता हा जो व्हिडिओ तुम्हाला भेटला तर आता जानेवारीचा महिना चालू आहे, तर ह्या 2025 पासून ते जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करायचं। आता असं नाहीये की महिनाभरात आपल्याला केव्हाच वेळ भेटत नाही, महिनाभरामध्ये 30 दिवसामध्ये आपल्याला केव्हाही वेळ भेटू शकतो। आता मला एक कमेंट आली होती, मी मागे सांगितलं होतं की मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करते म्हणून, तर मला ते अशी कमेंट आली, त्या ताईंना 7 पारायण करायचे आहे। त्या ताई व्हिडिओ बघित असतील तर ताई, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटद्वारे नाही देता आलं, त्यामुळे मी व्हिडिओद्वारे देत आहे। तर आता त्यांना 7 पारायण करायचे आहे। त्यांचा असा प्रश्न होता की एक पारायण झालं की लगेच दुसरं पारायण सुरू करायचं का? तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही लगेच करू शकता, मग तर सोन्याहून पिवळं असतं। आणि जर नसेल वेळ तर तुम्ही आता प्रत्येक महिन्याला आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, तर ते कसे करायचे? आता समजा आता जानेवारी महिना चालू आहे, तर जे काही नियम अटी वगैरे आहे ते सगळे पाळून, आणि मी टू बी फ्रँकली की ज्यांनाही नियम अटी पाळायच्या नाहीयेत त्यांनी प्लीज हात जोडून विनंती आहे की त्यांनी गुरुचरित्र पारायण करूच नाही, कारण की गुरुचरित्र पारायणासारखा परमपवित्र ग्रंथ कोणताच नाहीये। 5 वेद आपले गुरुमाऊली त्याला म्हणतात, आणि महाराजांच्या ज्या काही लीला आहे, जे काही अनुभव आहे त्या पोथीमध्ये आहे। तर सगळ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही नियम पाळूनच गुरुचरित्र पारायण करावे, कारण की नियम जर आपल्याला पाळायचे नसतील तर कुठल्याही सेवेला काहीच अर्थ नाहीये। तर असं आहे। आणि त्यानंतर आता पारायण करायचे कसे? तर आता जानेवारी महिना तुम्ही ठरवलंच आणि पारायण करायचे असेल तर 7 दिवसाचेच करा। आता मी कसं पारायण करत होते हे मी तुम्हाला माझी पारायण पद्धती सांगते। तर मी पारायण महिन्याच्या कुठल्याही वारी कुठल्याही दिवशी करत होते, असं काही नाही की दिनशुद्धी वाटलं की आता मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे तेव्हापासून मी सुरू करायचे। आणि ज्या वेळ बसतात ना, आता मला ठरवलं मी गुरुचरित्र पारायण करायचं आहे, ह्या महिन्यातलं माझं राहिलंय असं माझ्या मनात जरी आलं ना, तरी माझ्या समोर इन्स्टाला म्हणा किंवा युट्यूबला आपोआप गुरुचरित्राचे व्हिडिओ असो किंवा गुरुचरित्राबद्दल माहिती असो ती येत जायची। म्हणजे एक महाराजांचीच इच्छा असते की तुम्ही ती सेवा करावी म्हणून, आणि महाराजांच्या इच्छेशिवाय कुठली सेवा पूर्ण होत नव्हती। तर आता मी पहिल्या महिन्यात गुरुचरित्र 7 दिवसाचंच करते। ज्यांना वाचनाची म्हणजे ज्यांची बसण्याची कॅपॅसिटी आहे, जे 3 दिवसाचं पारायण करतात, ज्यांची बसण्याची कॅपॅसिटी आहे त्यांना ते करू शकतात गुरुचरित्र पारायण एवढं, म्हणजे 3 दिवसाचं। पण 3 दिवशी 4-4, 5-5 तास आपल्याला वाचायला एका जागेवर बसावं लागतं, त्यामुळे तुम्ही 7 दिवसाचंच करा। 2 तासात तुमचं गुरुचरित्र वाचून होऊन जाईल, ज्या दिवशीचे जे अध्याय आहेत त्या दिवशीचे। आणि ह्या पारायणाचे अनुभव ही खूप सुंदर येतात। तर असो, आता या पहिल्या दिवशी आपल्याला जे काही गुरुचरित्र पारायण आहे तर ते तुम्हाला सुरू करायचं आहे। त्याच्या आदल्या दिवशी, आता समजा तुम्ही गुरुवारी सुरू करणार असाल तर बुधवारीच तुम्हाला 4 पोळ्या, म्हणजे ज्या आपण छोट्या छोट्या पुऱ्यासारख्या करतो त्या 4 पोळ्या, चाणकं म्हणतात त्याला, त्या 4 पोळ्या, आणि गाईला 4 कुत्र्यांना त्या चाणक्या चारायच्या आहे आणि एक गाईला आपल्याला पोळी खाऊ घालायची आहे। तर असं आपल्याला करायचं आहे पहिल्या दिवशी।
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 3 वाजेपासून ते संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत तुम्ही गुरुचरित्र वाचू शकता। आणि नियम असे आहेत की आपल्याला त्या 7 दिवसामध्ये परान्न खायचं नाहीये। परान्न कुठले म्हणजे जर पुरुष हे ग्रंथ वाचत असेल तर त्यांना आई पत्नी मुलगी ह्या तिन्ही जणींचं हातचं खायला चालतं, पण बाहेर म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये खाता आहात हे चालणार नाही। आणि जर तुमची फारच अडचण असेल, तुम्ही मेसचं खात असाल तर आपण तिथे पैसे देऊन खाऊ शकतो, कारण की आपली अडचण असते। आणि त्यानंतर आता पहिल्या महिन्याचं गुरुचरित्र पारायण झालं की लगेच स्टार्ट करायचं का, तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही करू शकता, नाही तर मग तुम्ही महिन्याच्या एंडिंगला करा, महिन्याच्या सुरुवातीला करा किंवा मध्ये करा। ह्या 30 दिवसात केव्हाही गुरुचरित्र पारायण करा। आणि जर तुम्ही महिनाभरात म्हणजे ह्या 12 महिन्यात आपले 12 गुरुचरित्र पारायण होतात, तुम्ही 12 गुरुचरित्र पारायण एकदा आयुष्यात नक्की करून बघा। ह्या 2025 मध्ये संकल्पच ठेवा की मला गुरुचरित्र पारायण करायचे आहे आणि एकदा करून बघा। 2026 तुमचं नक्कीच तुमचं असेल। आणि ज्या काही आपल्या मनातल्या इच्छा असेल, घरात अडचणी असेल, नवरा दारू पित आहे किंवा व्यसन असेल, कुठलंही व्यसन असेल, ते गुरुचरित्र पारायणामुळे होतं। आणि आता एक उपाय सांगते तुम्हाला की घरामध्ये जर व्यसनी असेल, सतत आजारी पण असेल, तर गुरुचरित्र जेव्हा आपण वाचतो तर वाचल्यानंतर तिथे एक पेला भरून ठेवायचा आणि वाचन पूर्ण होईपर्यंत, सगळ्या सेवा होईपर्यंत, संध्याकाळची आरती होईपर्यंत तो पेला तिथेच ठेवायचा आणि संध्याकाळी तो पेला उचलायचा आणि जो माणूस आजारी आहे त्याला ते प्यायला द्यायचं। किंवा तुम्ही सगळ्या घरच्यांनी तीर्थ म्हणून घेतलं तरीही चालेल, खूप परम पवित्र ते पाणी तीर्थ होऊन जातं। तर असं आहे 2025 मध्ये तुम्ही ह्या सेवा करा, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। आणि असं नाहीये की ह्या तारखेपासून करू की त्या तारखेपासून करू, गुरुचरित्र ग्रंथामध्येच दिलेलं आहे, मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र। तर तुमचं जेव्हा मन होईल, दिन शुद्धी बघायची गरज नाहीये, काही बघायची गरज नाही, तुमचं मन पवित्र असेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण नक्कीच करा, कारण की याचे एवढे फायदे आहे आणि तुम्हाला ह्या एवढ्या 12 पारायणामध्ये अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। आणि आपल्या केंद्रामध्ये पण सेवा देतात बघा, जे कोणी आपले प्रश्न घेऊन जातात, संतान प्राप्ती असो, विवाहाचा असो, त्यांना 7 गुरुचरित्र पारायण करायचे असतात। तर तुम्ही हे अवश्य एकदा गुरुचरित्र पारायण करून बघा। काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, महिलांनी गुरुचरित्र पारायण वाचावं का, हा खूप मोठा पुरुषांना पडलेला प्रश्न आहे। तर हो, महिलांनी गुरुचरित्र पारायण वाचावं, जे आपलं दिंडोरी प्रणीत पारायण आहे गुरुचरित्राचं, ते आपण वाचू शकतो। तर असो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सेवा करा, सेवेकरी व्हा आणि गुरुचरित्र पारायण ह्या वर्षी नक्की करा। श्री स्वामी समर्थ।